नमस्कार रसिक मित्रांनो, मी सुनीता हरीश कुमार परब, राहणार मुंबई. शब्दसाज साहित्यिक स्नेहसंमेलन आयोजित अभिवाचन स्पर्धा 2026 यात मी स्वरचित साहित्य सादर करीत आहे. साहित्य प्रकार लेख. विषय आहे तू माझा सांगाती. तू माझा सांगाती. काय म्हणू तुला? वस्तू, व्यक्ती, परमेश्वर, ब्रह्मांड, ऊर्जा, संचित, नशीब माहीत नाही, पण तू माझ्याबरोबर सतत असतोस. तू माझा सांगाती. कुणाचा पंढरपूरचा सावळा विठ्ठल, कुणाचा मनमोहन कृष्ण, कुणाचा राम, येशू, अल्ला, ओंकार, काय समजू? अखंड मानव वंशजांबरोबर असतोस तू. कुणाचा काही छंद असतोस. कुणी म्हणतात कृष्ण माझी माता, पिता, गुरु, तारू, तारणारा, मारणारा. संत तुकाराम म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालविशी हाती धरून या. तूच आधार, तूच निर्धार, तूच माऊली, तूच सावली, तूच श्वास, तूच विश्वास. ठाई ठाई प्रचिती, प्रत्यय सुद्धा येतो तुझाच. तू आत हृदयात आहेस, बाहेरही आहेस. चैतन्य आहेस, खोल अंतर्मनातल्या गाभाऱ्यातही वसलेला आहेस. खोल अचेतन मनात, पण शून्यात कधीच जात नाहीस. आता समजले तू कोण आहेस? तू आहेस विचार. हो, विचार. सतत सतत माझा सांगाती आहेस तू. माझाच काय, प्रत्येकाचा तुझा मला अभिमान वाटतो. कधीतरी तू लाजही आणवतोस, कधी यश देतोस, कधी संपवूनही टाकतोस. तुझ्या ताकदीवर काहीही करता येते रे. म्हणूनच तू चांगला योग्यच हवास. तुझ्या आरोग्यासाठी, सुदृढतेसाठी मानवजातीने शोधून काढले आहेत अनेक पद्धती. सर्वात प्राचीन पद्धत योग. सूक्ष्म विज्ञानाची, अध्यात्माची सांगड घालून मन आणि शरीराचा शिस्तबद्ध सुसंवाद घडविण्यासाठी तणावरहित होऊन तन मन निरोगी ठेवण्याची कला. अचेतन मन म्हणजे आपल्या जीवनाची मुळे. विचार, त्याला लागणारे खाद्य, जीवनसत्व. हो, खरंच विचारानं तुम्ही जीवनसत्व आहात माझ्या जीवनासाठी, जीवनातील प्रत्येक कृतीसाठी. कृती प्रत्यक्षात यशाच्या, शांतीच्या, सुखाच्या मार्गाकडे नेण्यासाठी. आताच्या विज्ञानानुसार दिवसाला 70,000 ते 90,000 विचार मनात चालू असतात असे म्हणतात. त्यातले 80% नकारात्मकच असतात. माणसाच्या मेंदूत विचारांचा सागरच असतो जणू. ज्या विचारांची ताकद जास्त ती कृती आपण पटकन करतो. जशी संगत तसे मूल घडते. मन म्हणजे बाळच आहे आपले. सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी एक निरक्षर महिला असूनही मनाची ताकद त्यासुद्धा सांगतात. मन वडाय वडाय लहरी लहरी, मन जहरी, मन विशाल, मन खसखसचा दाणा, मन आभाळा एवढ. मनाची ताकद कोण? विचार. मग तूच माझा सांगाती. संगतीचा परिणाम मनावर होतो, पण विचारांवरच आपण लगाम घालायला हवा की नाही? जीवनाचा सारथी असलेल्या अचेतन मनाला समजावून श्वासाच्या घोड्यावर बसून घोड्याची गती काबू करायला हवी. जितकी गती जलद तितके विचार भरकटणार. म्हणूनच सुविचारांना ताकद द्यायला हवी, अगदी जाणीवपूर्वक. योग करून. सर्वात सोपी पद्धत नामस्मरण करून. सुविचाराचे नामस्मरण नाही करता येत का? मग करा तुमच्या एखाद्या आवडीच्या देवतेचे नामस्मरण. विश्वास नसेल तर फक्त श्वासाकडे लक्ष द्या. श्वास तुम्हाला मदत करेल सुविचारांसाठी. आणि सुविचारच हवेत मनाच्या ताकदीसाठी. तूच माझा सांगाती. हे माझ्या मित्रा, मी तुझ्यासाठी सकारात्मक खतपाणी घालून तुला आनंद देईन, तुझी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी. मग काय आहे कोणाची बिशात? करूया आपले जीवन सुफल संपन्न. धन्यवाद. माननीय शब्दसाज स्नेहसंमेलन समितीने ही सुवर्णसंधी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मनःपूर्वक त्यांचे आभार मानते. धन्यवाद.